मित्रांनो, माझं नाव करम पाटील। आज आपल्या गावदेवी गिरिजामाताचा पालखी सोहळा आहे। तुम्हाला हा चेहरा अनोळखी असेल, कधी परिचयाचा नसेल। आपण आपल्या पहिल्या व्लॉगची सुरुवात गावदेवी गिरिजामाताच्या पालखी सोहळ्यापासून करणार आहे। तर तुम्ही बघत राहा कशा प्रकारे धमाल मस्ती होते आणि आपल्या ग्रामस्थांनी कशा प्रकारे नियोजन केलं आहे हे सुद्धा आपण पाहूयात आणि व्लॉगला आपण सुरुवात करूयात। आपण गावदेवी मंदिराजवळ आलेलो आहे। आता आईचा आशीर्वाद घेऊया, त्याच्यानंतर पालखी सोहळ्यामध्ये आपण सहभागी होऊयात। आई गावदेवी माते कशा प्रकारे पालखी सोहळ्याचं आयोजन त्यांना वाटतंय? हे कसं वाटतं यावर्षी पालखी सोहळा? मजा येते का तुम्हाला? आता बघू शकता इकडे आपल्या नाश्त्याची पण सोय केलेली आहे। मुलं नाचून नाचून खूप थकलेले आहेत आणि वडापावचा आनंद लुटत आहेत। पालखी आता त्या साईडला आपण मागे आपण थोडासा पुढे आलेलो। या साईडला तुम्ही बघू शकता देवी भक्तांसाठी जे थकले आहेत त्यांच्यासाठी नाश्ता पाण्याची सोय आपापल्या परीने जे प्रत्येकाकडून जे काही होऊ शकतो ते सर्व करतायत। तिथे या साईडला नाश्ता ठेवला आहे, पाणी सुद्धा आहे। आज आपण पहिला व्लॉग शूट करतोय दर्शक, कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही आहे कारण आईचा आशीर्वाद आहे। आणि आपण आता थोडं नाचायची आणि मजा घेऊयात डीजेच्या समोर। लहान लहान पोरं गुलाल घ्यायसाठी येत आहेत आणि आपला मोठा मुलगा त्यांच्याशी लहान बनलाय।
आलेली आहे, त्यामुळे ते बघू शकता बुलढाण्याच्या ऐवजी भंडारा उडतोय. हा क्षण बघताना फक्त आणि फक्त अंगावरती शारेच येऊ शकतात. रात्रीचे बरोबर 12 वाजलेत आणि पालखी आता गावामध्ये पोचली. कमीत कमी मला असं वाटतं की पालखी परत गावदेवी मंदिरात पोचायला 1.5 ते 2 तास वाजतीलच. पोरांनी पालखी सोडली, तिथे पालखी गेली आहे पुढे आणि इथे सेलिब्रेशन चालू आहे फक्त आणि फक्त केक खाण्यासाठी. अभी इतने सेकंड केक गायब. पालखीमध्ये लफडे होतील याची तर गॅरंटी आहे. पालखी आता दत्त मंदिर आणि हनुमान मंदिराच्या इथे आली. त्यानंतर जेमतेम 15 मिनिटात पालखी गावदेवी मंदिरापर्यंत पोहोचेल. पालखी संध्याकाळी 7 वाजता निघालेली. रात्रीच्या आता 2 वाजतात. 7 घंट्याच्या प्रवासानंतर पालखी आता गावदेवी मंदिरामध्ये पोहोचलेली आहे. इतका उशीर झाला आहे तरी मुलांचा उत्साह कुठे कमी झालेला दिसत नाही आहे.
पालखी आपली गावदेवी गिरिजामाता मंदिरमध्ये पोहोचलेली आहे आणि आपल्या सगळ्या मित्रांना विचारूया आजची पालखी सोहळा कसा झाला आहे. यार कसा आला आजच्या पालखी सोहळा? गावदेवी गिरिजामाते की एकविरामाते की जय. माझा आता आवाज पूर्ण बसलेला आहे. रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत. आपण हा व्लॉग इथेच संपवूयात आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा.